दादाने सांगितल्याशिवाय मी येत नसते. असं मग राहायचंच. मी आणतो दुसरीच करून. बस आई बाबाच्या घरी चाललो मी. काय त्यांनी खरंच लग्न केलं तर माझं कसं होणार? ते काय लगीन करतायत का पोरी वाटून पडले का? कुठलं सुटलं लगीन करायला? आठ दिवसापूर्वी सासरच्या घरातून बाहेर पडून आज मी पुण्यात पोचलो होतो. गेल्या 8 दिवसामध्ये मी रस्ता दिसेल तसा फक्त भटकत होतो. कुठं चाललोय, का चाललोय, रात्र आहे का दिवस आहे, कशाचं म्हणून मला भान नव्हतं. इथं मला पाबुतात्या नावाचा एक माणूस भेटला. रात्रभर वॉचमॅनची ड्युटी करून घरी चालला होता बिचारा. त्याला माझी दया आली आणि तो त्याच्यासोबत मला घरी घेऊन आला. आओ बाबू ताते बैठो. आज कैसा आना हुआ? काम के लिए आया हूँ. अच्छा ठीक है. बाबू ताते ये किसको लेकर आ गए? हेलो क्या उधारी? तेरे पास 3 महीने का बाकी है और वापिस तो उधारी मांग रहा है तू. ऐसा मैं ऐसा किसी पर भी नहीं करती. मैं खुद की लड़की पर भी नहीं करती. मैं पैसों के लिए खुद की लड़की को बेच दूंगी. तुझे पता है ना मुझे क्या चाहिए? सिर्फ पैसा. कट कर रहा है ना, दिखाती हूँ बाद में. बोलो बाबू तात्या, ये तो रोज का ही है. भाभी एक अड़चन होती हो. क्या पैसों के लिए तो नहीं आया ना बाबू तात्या? पैसा नहीं. फिर मामाने कामाचं डायस केले. फक्त एक पगारीपर्यंत जरा जेवणाचं वांद होतं माझं. ठीक है इतनी सी बात है ना. हाँ बाबू तात्या इनको कल से होटल में भेजो अपने. चला येऊ का मग. लय मेहरबानी झाली. भाभी येतो. बाबूला त्यांनी पाठवले जेवायला. जा कोणी की टेबल में बैठ जा. ए महारानी क्या चढ़ाई करा? कितने बचे? जा अंदर बर्तन घिस. बंटी कोने वाले टेबल में क्या चाहिए देख. ए ब्यूटी क्वीन तू इशू को लेकर बैठी कि सवेर से? हा? जा अंदर पानी भर.
पैसा आणि डबा. पैसा डब्बा नहीं. रामचंद्र कह गए सिया से ऐसा कल चुक आएगा. चुकेगा नाना गुंगा, चुकेगा नाना गुंगा, कौआ मोती आएगा. पैसा पैसा सिर्फ पैसा.